आत्ता आपण राहता शहरात विविध ठिकाणी कचरा कमी व्हावा यासाठी हा शनी मंदिर रोड परिसर या स्मशानभूमीजवळ आपण हे बॅरल ठेवण्यात आलेले आहे। या बॅरलपैकी एक बॅरल या ठिकाणी जळालेला आहे। अर्थात या ठिकाणी हा जो सुका कचरा असणारा जो बॅरल आहे तो कुणीतरी अज्ञात व्यक्तीने पेटून दिलेला आहे। आपण बघू शकता या ठिकाणी हे नगर परिषदेचे CCTV कॅमेरे आहे। या ठिकाणी हा हायमास्ट लॅम्प आहे आणि अशा या प्रकाशाच्या ठिकाणी जर राहता शहरातील नागरिकांनी हा कचरा स्वच्छ करण्यासाठी ठेवलेला बॅरल आहे तो जर पेटून दिलेला असेल, अशा प्रकारे नुकसान करत असतील तर नक्कीच राहता पोलीस स्टेशन व नगर परिषदेने याची चौकशी करणं, याची कारण मीमांसा करणं अतिशय गरजेचं आहे। अरुण काका, या ठिकाणी तुम्ही बघताय इथे एक जो बॅरल होता तो पेटून दिलेला आहे, जळालेला आहे। काय वाटतं तुम्हाला या संदर्भामध्ये? मला तर असं वाटतं की नागरिकांनी अशी नुकसान तरी करायला नको आहे, कारण आज जवळजवळ इतका बॅरल पेटवला म्हणजे त्यांनी मुद्दाम होऊनच पेटवलेला आहे। बाकीचं कोणी नाही। आता हे स्वच्छता कामगार आहे, हे सगळं व्यवस्थित करून राहिले आणि एखाद्याने यायचं आणि गाडी लावून द्यायची। यांचीच तसं जर पाहिलं तर नगरपालिका यांनी दखल घ्यायला पाहिजे, हे खूप महत्त्वाचं आहे। आता याचा शोध लागला पाहिजे की नाही? काय वाटतं तुम्हाला? 100% लागला पाहिजे, कारण CC कॅमेरा इथं वरती चालू आहे। शोध लागायला वेळ लागणार नाही, पण नगरपालिकेने ना याच्यात लक्ष द्यायला पाहिजे जास्त। बरं, नगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारी त्यांच्या बाबतीत काय वाटतं तुम्हाला? नाही, त्यांचं काम एकदम व्यवस्थित चालू आहे, परंतु जे राहतात ना हे अजिबात लक्ष देत नाही। यांनी खरं थोडंसं साथ जर दिली तर फायदा होईल। आता हे पहा, नगरपालिकेचे कामगार व्यवस्थित कामं करतात, ते काम करतात, परंतु आपण बघतो की या ठिकाणी अशा प्रकारे लोक बॅरल असून सुद्धा एवढा मोठ्या प्रमाणात कचरा टाकतात। नक्कीच याच्यामध्ये सुधारणा झाली पाहिजे। 100% सुधारणा ही व्हायलाच पाहिजे। याच्यामध्ये थोडंसं नगरपालिकेने अजून जरी लक्ष दिलं, पण आता किती मोठा कचरा पण गोळा करून राहिली। आता हे त्या शहराचं प्रवेशद्वार आहे म्हटलं तरी चालेल, म्हणजे प्रवेशद्वार म्हणायला हरकत नाही। अशा ठिकाणी ही जर परिस्थिती असेल तर आपल्या गावाचं नाव याच्यामुळं खराब होतं, बरोबर की नाही? अगदी बरोबर। एवढा मोठा बॅरल आज आपण भरलेला असताना कुणीतरी आलं आणि पिटून दिला, किती म्हणजे हे तर नाहीच, त्याची स्वच्छता तर नाहीच, परंतु बॅरल पेटून दिला, याची खंत वाटती जरा थोडीशी। चला, धन्यवाद काका। आपण नक्कीच अपेक्षा करू की राहता नगरपालिका आणि राहता पोलीस स्टेशन या संदर्भात नक्कीच चौकशी करतील आणि आपल्याला राहत्यातील नागरिकांना न्याय मिळेल अशी मी नक्कीच खात्री करतो। ठीक आहे, धन्यवाद।